बीड प्रकरणामध्ये सहभाग असेल तर राजीनामा मागेन असं धस यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया आहे। म्हणजे मुंडे आकाचा आका आहे का? अहो मी आता सांगितलं ना, धनंजय मुंडेच्या आकाचा आका। मग त्यांचा राजीनामासाठी तुम्ही ज्या पद्धतीने सगळीकडनं मागणी होते, मी मागणीच नाही केलेली राजीनाम्याची। मी कधी मागणी करेल? त्यांचे इन्व्हॉल्वमेंट याच्यात आलं तर मी नाही करत, राष्ट्रवादीचेच लोक करतात, ते त्यांचे ठरवतील ना। हिंमत 2019 पासून जास्त वाढली। धनंजय मुंडे यांनी लीगल ॲग्रीमेंट करून दिलं वाल्मिक अण्णांना, त्यांची मंत्रिपद दिलं, पालकमंत्रीपद दिलं। त्याच्यामुळं वाल्मिक अण्णा एकदम वरच्या वाऱ्यात गेले आणि त्यांनी हे कृत्य केलं। आपला लढा शेवटपर्यंत कुठपर्यंत असेल आणि तुम्ही एक राष्ट्रपतीच्या माफीनाम्यापर्यंत आमचा लढा चालू राहील आणि ह्याच्यामधल्या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हा प्रयत्न सुरेश धस करेल।